ओव्हर ट्रेडिंग काय असते? ज्यादा तर सगळ्यात तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात जास्त लोक ओव्हर ट्रेडिंग मध्ये फसतात. आता ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय असतं? सिंपल एक फॉर्म्युला आहे. सपोज समजा की मार्केट या रेंजमध्ये आहे, तुम्ही मार्केट इथं वरती गेलं, मार्केट याच रेंजमध्ये फिरत राहिलं, मार्केटने ह्याच्यावरती ब्रेकआउट केला. तुमच्या नजरेत काय? हा आहे ब्रेकआउट, राईट? आपण इथं ब्रेकआउट केला, मार्केट गेलं वरती निघून गेलं. इथे तुम्ही काय केलं? मार्केट निघून गेलं. पण इन केस मार्केट वरती गेलंच नाही, मार्केट गेलं, तुम्ही बाय केलं, मार्केट खाली आलं, तुमचा स्टॉप लॉस हिट केला. तुमचा स्टॉप लॉस हिट झाला बाय मध्ये. सेम तुम्ही ट्रेड घेतला, मार्केट खाली आलं, मार्केट परत वरती येऊन खाली जायचा प्रयत्न केला, तुम्ही परत इथे एक एंट्री घेतली, इथे बाय केला, तुम्ही पुट बाय केला तुम्ही, राईट? परत इथून मार्केट वरती जाऊन तुमचा स्टॉप लॉस हिट केला, इथे पण तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. आता तुमच्या एक लक्षात इथे यायला पाहिजे की मार्केटमध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. एक तरी तुमची एंट्री चुकीची आहे, एक तरी तुमची एंट्री कम्प्लिटली चुकीची आहे, म्हणून तुम्हाला मार्केटने पैसा दिला नाही, किंवा एक तरी मार्केटच वॉलेटाईल आहे, मार्केट दोन्ही साईडचा स्टॉप लॉस हिट करते. आता हे झाल्यानंतर तुम्हाला डबल एंट्री करायचीच नाही आहे मार्केटमध्ये. ह्याच्यामध्ये समजून घ्यायचा हा प्रयत्न आहे की माझे दोन्ही साईडचे जर एसएल कट होतात तर ह्याच्यामध्ये क्लिअर फंड आहे की मार्केटची मिस्टेक आहे, की मार्केट वॉलेटाईल आहे, माझी मिस्टेक नाहीये. तुमचं काम एकच होतं, मार्केट एका दिवशी दोन्ही साईडला मोमेंटम नाही करू शकत, हे लक्षात ठेवून द्या. मार्केट एका डायरेक्शनला मोमेंटम करतं, आणि ज्या दिवशी मार्केट दोन्ही साईडला मोमेंटम करतं त्याला बोलतात व्हॉलेटाईल मार्केट. आणि व्हॉलेटाईल मार्केटमध्ये तुमचे सगळ्यात जास्त लॉस होतो आणि तिथे सगळ्यात जास्त ओव्हर ट्रेडिंग होते. त्यामुळे ओव्हर ट्रेडिंग पासून कायम वाचण्याचा प्रयत्न करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. मार्केट दोन्ही साईडचा स्टॉप लॉस हिट करतं, ह्याचा अर्थ आहे की तुमच्यामध्ये कुठेतरी मिस्टेक आहे, मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्यामध्येही प्रॉब्लेम नाही आहे. होप तुम्हाला समजलं असेल.